शहरातील संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑनलाईन मटका, चिठ्ठी मटका, व्हॉट्सअप मटका, हातभट्टी दारू विक्री निर्मिती, जुगाराचे अड्डे, हवालाचे बेटिंग, ज्यूस बार, डान्स बार, बिअर शॉपे अशा अनेक प्रकारचे तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक इत्यादी अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. सदरच्या अवैध धंद्यामुळे परराज्यातून आलेला कामगार वर्ग, स्थानिक कामगार वर्ग यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अवैध धंदे बंद व्हावेत याबाबतचे लेखी निवेदन भीम सैनिक सेवा प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले. मी वसंत प्रल्हाद देडे, भीम सैनिक सेवा प्रतिष्ठानचा पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. आज सोलापूर पोलीस आयुक्त साहेब यांना भेटून तक्रारी निवेदन दिलेलं आहे. सोलापूर शहर हद्दीमध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर हातभट्टी निर्मिती, बेकायदेशीर मटका, ऑनलाईन मटका, व्हॉट्सअप मटका, चिठ्ठी मटका, विविध भागामध्ये लॉजमध्ये वेश्या व्यवसाय, तसेच ऑनलाईन लॉटरी बुकिंग इत्यादी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजरोसपणे चालू आहेत. गेल्या वेळचे सोलापूरचे आयुक्त साहेब यांच्या कार्यकाळामध्ये सर्व सोलापूर शहरामधील अवैध धंदा बंद होते, परंतु सध्याचे आयुक्त जे आहेत त्यांना याबाबत कुठलीही कल्पना नाही. आज त्यांना निवेदन देऊन भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी अवैध धंदे बंद करतो, पण आमची मागणी अशी की आज रोजीसुद्धा आम्ही नमूद केलेले अवैध व्यवसाय सुरू आहेत. अवैध धंदे चालू असलेले ते तात्काळ बंद करावेत अशी आमची भीम सैनिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज रोजी निवेदन दिलेत. निवेदनामध्ये सुभाषजी बनसोडे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, इतर पदाधिकारी उपस्थित आहोत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही येत्या काळात ते अवैध धंदे बंद करू. परंतु सोलापूर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर आयुक्तालयाच्या हद्दीमधील पोलीस स्टेशनमधले काही कर्मचारी, अधिकारी आयुक्त साहेब मला चुकीची माहिती देत आहेत. परंतु आमचं संघटनेचं असं म्हणणं आहे की सोलापूर शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये सर्रास अवैध धंदे चालू आहेत, ते तात्काळ बंद करावेत. अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. जय भीम, जय भारत.